अशोक चव्हाणांनी पक्ष सोडून जाणं दुर्भाग्यपूर्ण. राज्यसभा निवडणूक काळजीपूर्वक लढवू, बाळासाहेब थोरात. अशोक चव्हाणांनी पक्ष सोडून जाणं दुर्भाग्यपूर्ण आहे. काँग्रेसमध्ये काम करत असताना त्यांना मोठी संधी दिली गेली, मात्र ते गेले, त्याची खंत आहे. येणारी राज्यसभा निवडणूक आम्ही काळजीपूर्वक लढवू. लोकसभेत आमची आघाडी भाजपाबरोबर चांगली लढाई लढवू. आमदार मतदारसंघात फिरत असतात, त्यामुळे सर्वांचा संपर्क झाला नाही, मात्र काही जणांशी संपर्क झाला आहे. काँग्रेस पूर्ण तयार आहे. निवडणुकीसाठी गरज पडेल तेव्हा आणि योग्य वेळ असेल तेव्हा व्हीप जारी करू. 14 आणि 15 तारखेला बैठक होणार आहे. ऑपरेशन लोटस सर्व ठिकाणी चालू आहे. महाराष्ट्रामध्ये तेच चालू आहे. काँग्रेस मुक्त भारत कधीच होऊ शकत नाही. काँग्रेस शाश्वत विचारधारा आहे. आणि मला काल भेटलेले आणि पुन्हा 11 वाजता चर्चा करू बोलले, मात्र आज फोन झालाच नाही. अशोकराव चव्हाण यांचं काँग्रेस सोडून जाणं अत्यंत दुर्भाग्याचं आणि वाईट वाटणारं, खंत निर्माण करणारी गोष्ट आहे. ही वस्तुस्थिती आहे. काँग्रेसमध्ये त्यांचे वडील, नंतर ते दोघंही मुख्यमंत्री राहिले आणि अशा काँग्रेसमध्ये काम करत असताना खूप चांगली संधी त्यांना देण्यात आली. देश पातळीवरच्या संधी देण्यात आल्या. यानंतर सुद्धा त्यांनी असा निर्णय का घ्यावा हे अद्याप आम्हाला समजलेलं नाही. परंतु याची खंत आम्हाला आहे, दुःख आम्हाला आहे आणि त्याबरोबर महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा ही गोष्ट बिलकुल आवडणार नाही, वस्तुस्थिती आहे. यामध्ये आणखी पुढे काय होणार हे आज आम्ही सांगू शकत नसलो तरी आम्ही पूर्णपणे काळजी घेणार आहोत. येणाऱ्या राज्यसभेची निवडणूक सुद्धा आम्ही काळजीपूर्वक लढवू आणि लोकसभेची जी निवडणूक आहे त्यामध्ये सुद्धा काँग्रेस पक्ष, मित्र पक्ष, आमची आघाडी एकत्र पद्धतीनं चांगली लढाई ही निश्चितपणे भारतीय जनता पक्षाबरोबर करू. व्हीपच्या बाबतीत व्हीप देण्याबाबत एक तर आम्ही 14 तारखेला आणि 15 तारखेला सर्व सदस्यांना विधिमंडळाच्या आम्ही बोलवलेलं आहे. त्यांच्याबरोबर चर्चा आम्ही करू. एवढंच नाही तर राज्यसभेचा नॉमिनेशन जे आहे, उमेदवारीचा अर्ज सुद्धा आम्ही भरणार आहोत. आणि व्हीप जारी करणं ही कायदेशीर प्रोसेस आहे, ती योग्य वेळी योग्य पद्धतीनं करण्यात येईल. तर तुम्ही सर्व आमदार याच्यामध्ये आकडे तर काही येतात, नावं सुद्धा येतात. नावं आपल्या चॅनलवर आल्यानंतर आम्ही विचारल्यानंतर ते सांगतात की आम्ही असं काही नाही, आपल्याला ते चॅनलला फोन करून ते नाव बंद करण्यास सांगतायत. याचा अर्थ असा की असे काही अफवा पसरवण्याचं काम चाललेलं आहे. ऑपरेशन लोटस हा तर भाग आहे. अनेक राज्यामध्ये हे उद्योग भारतीय जनता पक्षाने केलेले आहेत. महाराष्ट्रानं हा अनुभव महाराष्ट्र सुद्धा घेतो आहे. परंतु महाराष्ट्रातली जनता आणि देशातली सुद्धा जनता या विषयावर पूर्णपणे भारतीय जनताच्या या कार्यपद्धतीवर पूर्णपणे नाराज आहे. त्या अगोदर अशोक चव्हाण देखील अशाच पद्धतीने बोलत होते की मी कुठे जाणार नाहीये. ह्याच्या अगोदर देखील त्यांचं वारंवार नाव होतं. हेही खरं आहे की काल अशोकरावजींनी माझा संपर्क झाला होता, त्यांचं बोलणं झालं होतं. आज 11 वाजता बसू आपण म्हटले होते, चर्चा करू पुढच्या निवडणुकांची. ही वस्तुस्थिती आहे. 11 वाजता मात्र फोनवर ते सापडले नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.